नमस्कार बहिणींनो, तुमचं जरी खातं या बँकेत असेल, बघा मी बँकचं नाव इथे लिहित आहे. जर तुमचं बँक खातं जर या बँकेत असेल, हे बघा SBI पोस्ट खातं आणि बडोदा हे बघा इथे मी बँकचं नाव लिहिलेलं आहे. जरी तुमचं बँक खातं SBI मध्ये असेल, पोस्टात असेल किंवा बडोदात असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, मोठी खुशखबर आहे. कारण नुकताच निर्णय दिलेला आहे सरकारने नुकताच निर्णय दिलेला आहे. जरी तुमचं बँक खातं SBI पोस्टामध्ये किंवा बडोदाचं जरी तुमचं बँक खातं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे. बघा 2000 रुपये, 2100 रुपये, 1500 रुपये, तर याबद्दल काय महत्त्वाची अपडेट आहे तर सर्व सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. चला आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो. तर बघा, राज्यात सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला महिन्याला महिलांना 1500 रुपये दिले जातात, राईट. तर यामध्ये देखील वाढ झालेली आहे. आणि बघा आता सरकारने एक जबरदस्त निर्णय दिलेला आहे. जरी तुमचं बँक खातं या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आज तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याबद्दल काय नवीन नोटिफिकेशन आहे आणि हे 2000 रुपये कोणाला भेटणार आहेत, 2100 रुपये आज कोणाला भेटणार आहेत आणि 1500 रुपये कोणाला भेटणार आहेत, याबद्दल आपण सर्व काही डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत. बघा, पहिले महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. हे जे 2100 रुपये आहेत ना, 2100 रुपये, तर हे 2100 रुपये तुम्हाला आता भेटणार नाही. तर हे 2100 रुपये तुम्हाला बघा एप्रिल महिन्यापासून भेटणार आहेत. एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये द्यायला सरकार तयार आहे आणि एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत. हे 2100 रुपयाचं इथे तुमचं कन्फ्युजन मिटलेलं आहे. आता नीटपणे समजून घ्या. बघा, अतिशय दमदार माहिती जानेवारी हप्त्याबद्दल. जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे आणि जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. आणि हे आज तुम्हाला पैसे येणार आहेत. तर कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात 1500 रुपये येणार आहेत त्याबद्दल माहिती मी तुम्हाला देतो. आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे आज पडणार आहेत त्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगतो. महत्त्वाचं म्हणजे हे 2000 रुपये कोणाला भेटणार, तर हे पुरुषांना भेटणार आहेत. सर्वात मोठी अपडेट. तर सरकारने नुकताच एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. आता पुरुषांना हे 2000 रुपये भेटणार आहेत. पुरुषांना देखील हे 2000 रुपये भेटणार आहेत. कोणत्या पुरुषांना हे पैसे भेटणार आहेत त्याबद्दल पण आपण सर्व काही डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला सर्व काही आपण आता जाणून घेऊया. बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा जो महिन्याचा हप्ता आहे, तर बघा आता महत्त्वाची माहिती. भविष्यात होणाऱ्या संभाव्य कारवाईपासून वाचण्यासाठी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला पाहिजे. लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न वाढले असेल, नोकरी लागली असेल किंवा कुटुंबियांकडे चुकीने अर्ज भरला गेला असेल तर लाभ नको म्हणून अर्ज करता येईल. बघा, सर्वात मोठा खुलासा आहे, सर्वात मोठी अपडेट आहे. पहिली ही अपडेट आपण समजून घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला सर्व ज्या अपडेट आहेत त्या सर्व अपडेट सांगतो. हे बघा काय झालेलं आहे. आता बहिणींना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सूचना अशा देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही स्वतःहून तुमचे फॉर्म रद्द करा लाडकी बहीण योजनेचे. का? कारण तुम्ही योजनेत जरी बसत नसाल तर तुम्ही जो गैरपद्धतीने इथे लाभ घेत आहेत तर तो आता घेऊ नका असे ते सूचना गेलेल्या आहेत. बघा इथे जरी आता तुमचं वार्षिक उत्पन्न वाढलं असेल, 2.5 लाखांपेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त वाढलं असेल तर तुम्ही या योजनेतून बाहेर निघून जा. तसेच तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल तर तुम्ही या योजनेतून बाहेर निघून जा. तसेच
कुटुंबियांकडे चुकीने जर तुमचा अर्ज भरला गेला असेल तर तुम्ही योजनेतून बाहेर निघू शकता. असे इथे 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही बाहेर निघून जा असे इथे सांगण्यात येत आहे. यासह 2 सरकारी योजनांचा लाभ कोणी घेत असेल तर 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या योजनेचा लाभ घेता येत नाही. हे निकष योजना जाहीर झाली तेव्हाच लागू करण्यात आलेले होते. तरीही कुणी सरकारच्या डोळ्यात धूळफेक करून लाभ घेत असेल तर या योजनेपासून दूर झाला पाहिजे. बघा इथे स्पष्ट सांगितलं आहे, 4 चाकी वाहन सांगितलं आहे. तसेच जरी तुम्ही 2 सरकारी योजनेचा म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही एकच योजना कुठली तरी घेऊ शकता, लाडकी बहीण किंवा संजय गांधी. तर एकच योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता असं इथे म्हटलं आहे. बघा लाभ नको असेल तर हे करा. जरी ज्यांना लाभ नको असेल तर त्यांनी हे करा. ज्या महिलांना लाभ नसो असेल तर त्यांनी तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी लेखी अर्ज करता येईल. याशिवाय इथे एक वेबसाईट दिली आहे ladkibhin.maharashtra.government या संकेतस्थळावर तक्रार निवारण या पर्यावरती जाऊन त्यावरून अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. बघा तुम्ही जरी तुम्हाला तुमचं उत्पन्न जास्त असेल, तुम्ही निकषात बसत नसाल तर तुम्ही इथे या वेबसाईटवरती जाऊन तिथे पर्याय जो आहे तिथे तक्रार देऊ शकता. आलं लक्षात. जरी लाभ नको असेल तर लाभार्थी महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर त्यांचे नाव योजनेमधून आपोआप वगळलं जाणार आहे. त्यामुळे इथून पुढे कुण्या लाभार्थी महिलेला लाभ मिळाला नाही तर त्यांनी आपोआप समजून घ्यावं की आपल्याला वगळलं आहे. शिवाय आजवर त्यांनी घेतलेले पैसे सरकार वसूल करणार नाही असंही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. बघा सर्वात महत्त्वाची अपडेट. तर माझ्या लाडक्या बहिणींनो अपडेट अशी आहे, आता जे तुम्हाला आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे, आता जवळपास तुम्हाला डिसेंबरपर्यंत 9,000 रुपये भेटले असतील. तर यामधून तुमच्यापासून 1 पण रुपया घेतला जाणार नाही. सरकार 1 रुपया पण तुमच्यापासून घेणार नाही असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. परंतु जरी निकषात बसत नसाल तर तुम्ही आपोआप तुमचे फॉर्म तिथून रद्द करून टाका असं इथे सांगण्यात येत आहे सरकारकडून. तुम्ही आपोआप तुमचे फॉर्म रद्द करून घ्या जरी तुम्ही योजनेत बसत नसाल तर, असं स्पष्ट इथे आव्हान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की जरी तुम्ही योजनेत बसत नसाल तर ते रद्द करून टाका, नाहीतर पुढेच तुम्हाला प्रॉब्लेम येईल. आलं लक्षात. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. आणि बघा आता यापुढे जरी आता सर्व छाननी चालू आहे बरं, आता काय होणार आहे, भरपूर महिलांना पैसे येणार नाहीत. जवळपास 60 लाख आकडा सांगितला जात आहे. जरी पैसे तुमच्या खात्यात जरी येणार नाहीत तर समजून जायचं की तुम्हाला या योजनेतून वगळलेलं आहे, कारण तुमची छाननी केलेली आहे. तुमच्याजवळ 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही त्या योजनेत बसतच नाही, तुम्हाला पैसे येणार नाही. त्यानंतर 2.5 लाखांपेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुमच्या खात्यात देखील पैसे येणार नाहीत. 4 चाकी वाहन जरी तुमच्याकडे असेल तर वरती ते सर्व चेक करणार आहेत, जरी तसं आढळलं तर डायरेक्ट पैसे येणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट इथे सांगितलं आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अटी शर्ती ज्या आहेत त्या एकदम स्ट्रिक्ट झालेल्या आहेत. त्यामुळे आता जे निकषात बसतील त्यांनाच लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. आलं तुमच्या लक्षात. आता बघा आपण जी माहिती बघणार आहोत आता, तर 2100 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून दिले जाणार आहेत. 2100 रुपये. आता जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात 1500 रुपये येणार आहेत. बघा त्याबद्दल माहिती बघा. आता तर जानेवारीचा जो हप्ता आहे हे बघा 26 जानेवारी म्हणजेच पुढच्या रविवारच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार साहेबांनी सर्वात मोठी गुड न्यूज दिली आहे. तर 26 जानेवारीच्या अगोदरच तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. म्हणजे आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलकडे लक्ष द्या. कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असे मेसेज येणार आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे अचानकपणे कोणत्याही क्षणी आता पैसे खात्यावरती जमा होणार आहेत, कारण 26 जानेवारीच्या अगोदर पैसे खात्यात जमा होतील असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे 26 जानेवारीच्या अगोदर कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. आलं तुमच्या लक्षात. तर एक सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. तर लाडक्या बहिणींनो 26 जानेवारीच्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. मागच्या वेळी डिसेंबरचे जे काही 1500 रुपये आले होते ते 25 तारखेला आले होते. आता जो हप्ता आहे 25 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहे जानेवारीचा हप्ता. आणि जानेवारीचा हप्ता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहेत. आणि रकमेत वाढ एप्रिल महिन्यापासून किंवा मार्च महिन्यापासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आलं लक्षात.
ठीक आहे. आता आपण नीटपणे समजून घेणार आहोत पुरुषांना 2,000 रुपये कसे भेटणार आहेत. हे 2,000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल आता माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा 2,000 रुपये संदर्भात माहिती. PM किसान योजना, हे बघा PM किसान 19व्या हप्त्याची अपेक्षित तारीख फेब्रुवारी 2025 आहे, जी मागील ट्रेंडनुसार आहे. ही योजना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट 2,000 रुपये प्रदान करेल. बघा जो PM किसान योजनेचा पुरुषांचा जो हप्ता आहे, PM किसान शेतकऱ्यांचा जो हप्ता आहे PM किसान म्हणून, तर 19वा हा हप्ता आहे आणि याची तारीख समोर येत आहे. तर फेब्रुवारी 2025मध्ये हा हप्ता पडणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जो हप्ता आहे तो पडणार आहे आणि जवळपास 2,000 रुपये खात्यात पडणार आहे. 19वा हा हप्ता आहे आणि लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आहे. ठीक आहे, ही महत्त्वाची अपडेट होती. बघा तर 2,000 रुपये कोणाला भेटणार आहेत, तर PM किसान योजनेचे हे 2,000 रुपये आहेत. 2100 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून भेटणार आहेत. 1,500 रुपये अचानकपणे कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता 7वा हप्ता येणार आहे. तर ही होती अपडेट. आणि तुमचं खातं जे SBI असो किंवा पोस्टाचं असो किंवा बडोदा असो, कुठलं पण बँक खातं असू द्या, फक्त त्या बँक खात्याला प्लस आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड लिंक पाहिजे. आधार कार्ड जरी लिंक असेल तर तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत. आलं लक्षात. आणि भरपूर महिलांना आता जानेवारीचा हप्ता येणार नाही. काय येणार नाही, कारण त्या महिला निकषात बसत नाही, त्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, 4 चाकी वाहन त्यांच्याजवळ आहे, त्यामुळे त्यांना पैसे भेटणार नाहीत. 2-2 योजनेचा जर लाभ घेत असाल तर कसे पैसे सरकार देणार, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना असो किंवा इतर नवनवीन अपडेट असो सर्व माहिती बघितलेली आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जानेवारीचा हप्ता कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि हप्ता आल्यावर नक्कीच त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल आणि त्याबद्दल तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती देण्यात येईल. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा. भरभरून कमेंट करून मला तुम्ही तुमचे प्रश्न सांगू शकता. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. धन्यवाद.